हर हर महादेव. कशा आहात तुम्ही सगळेजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही सगळेजण खूप छान असाल. वन्स अगेन वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. तर तुमचं सगळ्यांचं माझ्या शिप्रा व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज काय काय आपण बघणार आहोत, तर आज दाखवणार आहे. तर तुम्ही पण पावसाळ्याचं सगळं काही भरून घेतलंच असेल नाही का सामान, तर त्याच बाबतीत आज बोलणार आहे. तर चला आपण आणि गरम बघा काय होतं आहे गरम. आता आजकाल रोज संध्याकाळचा व्लॉग चालू करतो आहे आपण. आत्ता वाजलेले आहेत 7:30 वाजलेले आहेत. दिवाबत्ती झालेली आहे माझी. इथे सुद्धा देवाऱ्यात दिवाबत्ती करून झालेली आहे. घर म्हणू नका, अरे सकाळी उठल्यावर आवरा, परत संध्याकाळी झोपून उठल्यावर पुन्हा आवरा, हेच चालले रुटीन आजकाल. काही नाही आता एकदाचं कधी कॉलेज वगैरे चालू होत आहेत ना असं झालं आहे. खूप आता असं आणि गरमीनी हार बेहार झाला आहे. अरे बापरे बापरे, इतकं गरम होतं आहे ना, खूप गरम होतं आहे. टॅरेसवर जा तरी पण आजकाल त्या थोडीफार थंड हवा असते टॅरेसवर, पण काय जाऊ देत आता काय. हे बघा इथे दिवा लावून झालेला आहे माझा आणि आत्ता जेवणाला करायचं आहे. काय करायचं ते पण विचार करते. सकाळी मी केलं होतं सांबार केला होता आणि बारीक मेथीची भाजी केली होती जेवायसाठी आणि भात, बस एवढंच होतं. आणि आत्ता संध्याकाळी ना वरुणला लागलेली भूक. तर ॲक्च्युली मला ना तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करायची होती. हे बनवलेले ब्रेड रोलची रेसिपी मला शेअर करायची होती, पण ह्याला एवढी भूक लागलेली की हा ऐकतच नव्हता. कर पटापट. आता मग रेसिपी शेअर करायची बोलली का व्हिडिओ शूटिंग, भरपूर व्हिडिओ काढायला लागतो, परत तो एडिट करत बसा, मग त्याच्यात वेळ जाईल आणि व्हिडिओ काढायला लागला ना का खूप टाईम जातो. म्हणून मग त्याला फटाफट करून दिले. पुन्हा कधीतरी नक्की तुमच्याबरोबर शेअर करीन मी की मी कसे ब्रेड रोल बनवते, त्याची रेसिपी कसे ब्रेड रोल बनवायचे त्याची रेसिपी नक्की मी तुमच्याबरोबर शेअर करेन, ठीक आहे. तर आता वरून गेलेला आहे आंघोळीला आणि बाकी सगळं चाललं आहे. चला तर मी तुम्हाला दाखवते आता मी काय काय पावसाळ्याचं. तुमचं पण सगळ्यांचं भरून झालेलंच असेल आहे की नाही. डीमार्टला पण जाऊन आले मी तशी की काय काय सामान भरायचं होतं, परत किराणा माल भरायचा होता ते सगळं भरून घेतलं. परत कडधान्य वगैरे सगळं डीमार्टला गेलं का कसं एकाच जागी सगळं काही भेटतं. पूर्वी भाजी वगैरे पण भेटायची, पण हल्ली आता काही भाजी वगैरे भेटत नाही तिथे, तर मार्केटमध्येच जायला लागतं शेवटी. तर काय हरकत नाही. तर असं पावसाळ्याची तयारी चालू आहे माझी. तर हे खिडकीतलं पण सगळं साफसूफ करायचं आहे जरा मला. झाडं तरी त्या दिवशी मी क्लीन केलं होतं, तर पुन्हा एकदा घर स्वच्छ करायला लागणार आहे. कारण की इथे समोर ना शिंदे कॉलनीमध्ये ना काम चालू आहे आणि ते कामामुळे ना सगळी धूळ घरात येते. त्याच्यामुळे सारखं पुसत राहायला लागतं घर. तर सारखी साफसफाई चालूच असते तशी साईड बाय साईड. तर चला बघूया काय काय भरलं आहे आपण सामान. पावसाळ्याची तयारी इतकं जास्त भरून ठेवत नाही मी, थोडं थोडं भरते, पण तुमच्यावर शेअर करूया चला. तर मी इथे ना हे 10 किलो कांदे आहेत आणि हे 2 किलो बटाटी जास्त नाही भरत, बटाटी थोडीच भरते. आणि आता अजून कांदे दाखवते. अजून 10 किलो इथे ठेवलेले आहेत. असे 20 किलो कांदे भरलेले आहेत. आणि इथे 2 किलो लसूण पण भरलेला आहे, तो पण दाखवते बघा. इथे लसूण हा बघा, हा पाकळ्या वेगळ्या बारक्या काढल्यात आणि हा मोठा लसूण आहे. हा एवढा 2 किलो भरून ठेवलेला आहे लसूण. तर अशा प्रकारे थोडं थोडं, जास्त अगदीच 30-40 किलो भरत नाही मी. तसंच तांदूळ पण भरलेले आहेत मी. आणि फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत. इथे कर्दी भरलेली आहे, जवला आहे, परत सुकं खारं म्हावरं आहे भरलेलं. फक्त बोंबील आणायचे राहिलेत माझे, ते आणणार आहे मी बोंबील. तर अशा प्रकारे माझं सगळं भरून झालेलं आहे. इथे ड्रममध्ये तांदूळ आहेत. तर असंच थोडं थोडंफार. आणि सकाळचं जेवण दाखवते बघ. इथे हे सांबार केलेला आणि इथे बारीक मेथीची भाजी केलेली बटाटा घालून ते आहे. आता थोडंफार जेवण, आता परत संध्याकाळचं काहीतरी बघायला लागणार आहे. तर असं सगळं भरून ठेवते. तांदूळ पण भरायचे आहेत. हे कांदे इथेच ठेवून दिलेले आहेत. हे रिकामी झाले ना का मग पुन्हा मी ह्याच्यात भरते. परत ह्या मला ट्रॉल्या साफ करायच्या, म्हणजे पुसते मी अशा वरच्यावर, पण अशा परत थोडासा जरा हात मारला ना का चांगलं दिसतं. टाईल्स वगैरे सगळ्या पुसून झालेल्या आहेत माझ्या.
फ्रीज म्हणू नका, काय सारखं सारखं फ्रीज पण पुसायला लागतो मला, असं आहे. आणि संध्याकाळ झाल्या ना तर ना मग मला ना सहसा थोडा वेळ मी दिवाबत्ती लावले म्हणून आता दरवाजा उघडा ठेवला होता, पण मी आता बंद करते कारण उंदीर आजकाल घरात यायला लागलेला आहे. आणि आता हे बघा इथे दाखवते, हे आहे ना या खेडे, या सगळ्या ग्रिल्स आहेत ना, ह्याला आम्हाला आता असं हे एक थोडंसं लावलं आहे प्लॅस्टिक मी, आणि इथे पण या खेडे इथे लावायचं आहे. या सगळ्या ग्रिल्सला ना प्लॅस्टिक लावणार आहे, नाहीतर ना सगळं इथे दारामध्ये ना फार पाणी पाणी होईल पावसाचं, म्हणून पाऊस यायच्या आधीच आम्ही ते सगळं करणार आहोत. तर चला दरवाजा बंद करते, कारण की उंदीर एवढं ना की जरा इथे मी सोफ्यावर इथे बसले तरी पण तो तुरतुर तुरतुर करत घरात येत होता. म्हणून सहसा आता 2-3 आठवडा झाला असेल मी दरवाजा सहसा ना बंदच करून ठेवते. तर असंच आज सगळं दाखवायचं होतं, म्हणून तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं, म्हणून म्हटलं चला थोडासा छोटासा व्लॉग बनवूया. पण ब्रेड रोलचा नक्कीच रेसिपीचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेन. बघा आता 7:45 व्हायला आले, पण उजेड बघा. असंच ना आमच्या जयेश आता UK आहे ना, त्याच्याकडे आता आपल्याकडे किती वाजलेले आहेत, 7:45 व्हायला आलेत ना, तर त्यांच्याकडे दुपारचे वाजले असतील आय थिंक 11:30 वाजले असतील. तर त्यांच्याकडे पण ना आजकाल रात्री 9-9:30 वाजेपर्यंत ना चक्क ऊन असतं, आणि त्याच्यानंतर मग 10 वाजेपर्यंत अंधार होतो, आणि सकाळी उजेड पण लवकर होतो, 5:30 4:30 5लाच उजेड होतो, असं आहे त्यांच्याकडे. तर बघूया आता, त्यांच्याकडे वातावरण पण जरा गरम होतं आहे, आता सगळीकडेच गरम होते, पावसाची वाट बघतो, कधी पाऊस येईल असं झालेलं आहे नाही का सगळ्यांनाच. तर तांदूळ तुम्ही लोकांनी पण भरले असेल, तर मी दरवर्षी ना तसं म्हटलं तर मी जवळजवळ पहिले ना मी 100-1 किलो वर्षाचे भरायचे तांदूळ, 100 किलोचे असायचे. मग ते मस्त त्याला हे लावून ठेवायचं, आपली बोरिक पावडर, किंवा त्याच्यामध्ये अजून कडुलिंबाचा पाला सहसा मी नाही घालत, पण मी सहसा बोरिक पावडरच लावून ठेवते. व्यवस्थित राहतात, अजिबात काय तांदळाला होत नाही, एकदम छान राहतात. आणि आम्हाला ना बारीक तांदूळ आवडतो, तर मी कधी जिरा कोलम भरते, कधी वाडा कोलम भरते. आत्ता मी भरलेला आहे तो वाडा कोलम भरलेला आहे. बारीक असला ना का जरा बरा वाटतो खायला. तसंच भाकरीचं दळण ते सगळं करून ठेवायचं. आता आजकाल कसं तांदूळ रॅशनिंगवाल्यांकडे भेटतातच नाही का, आपल्याला प्रति माणशी 2 किलो भेटतात. तर असं आहे सगळं. तर ते पण आता तांदूळ पण धुवायचे आहेत मला, तर दळण करून. आणि परत पावसाळा आला ना की पावसात उगाच खाली जात बसायला नको, परत ते चिक सगळं दळण आणताना भिजा, म्हणून छत्री धरायची की दळण धरायचं असं होतं, म्हणून आधीच सगळं करून ठेवणार आहे. म्हणजे एवढं नाही, निदान 10-10 किलो तरी आम्हाला मंथली तसं 8 किलो तांदळाचं दळण लागतं. तर असं सगळं काही प्रिपरेशन्स आपले पावसाळा यायच्या आधीचे असतात. घरात थोडीशी साफसफाई म्हणू नका, किंवा धान्य भरणं म्हणू नका, कारण काय होतं की ना डब्बे अगदी माझी अशी सवय आहे की डब्बे एकदम खाली होयची वाट बघत नाही बसत मी. अगदी थोडंसं असेल ना तर मी पटकन भरते. तसं आम्हाला कडधान्य वगैरे जास्त लागत नाही, तर जास्त मच्छी चिकन मटणच आमच्याकडे जास्त असतं, म्हणून तर कडधान्य वगैरे आम्ही तसं कमीच खातो. तर असं आहे सगळं. तर तुमचं पण सगळी झालं असेलच, आय थिंक तुम्ही पण सगळं भरून घेतलेलंच असेल, सामान बिमान नाही का. तर माझ्या सांगायचा हाच दृष्टिकोन आहे की घरातलं सामान आपलं संपण्याआधीच, म्हणजे अगदी पूर्ण रिकामी होऊन द्यायचं नाही कुठलंही सामान. कडधान्य म्हणू नका, तांदूळ म्हणू नका, किंवा साखरेचं आपलं असतं ते कुठलंही सामान असू दे, किंवा फ्रीजमधलं पण कुठलं सामान आहे ना, ते संपायच्या अगदी थोडंसं असेल ना तेव्हाच भरून टाकायचं. तेलाच्या अगदी 2 पिशव्या 2 किलो तेल राहिलं असेल ना तर पटकन जाऊन आधीच भरून घ्यायचं, म्हणजे घर अगदी खाली करायचं नाही. कारण की जर आपल्या घरात भरलेलं असेल ना आधीच थोडंफार, तर नेहमीच घर असं छान भरलेलं राहतं, म्हणजे अगदी रिकामी होऊन द्यायचं नाही, आहे की नाही. तर अधिक महिना चालू आहे, तर सगळे माझ्या आईने पण बोलवलं होतं, पण आता म्हटलं जाऊ दे आता झाले आता बरं, आता जुने झालं. तर म्हणते नाही जुने कुठे झालात, तरी पण तुम्ही काय आता शेवटी जावयाला बोलवतातच नाही का अधिक महिन्यात,
तर मागे लागली होती. मी म्हटली नको जाऊ दे, यावर्षी आता नको म्हटलं. तिला पण कसं तिच्यानी पण माझ्या आईच्यानी पण होत नाही एवढं म्हणून. तर असो. वरून पण आता बघा आमचा आंघोळ करून निघालेला आहे बाहेर. त्याला वाटलं मी त्याला व्हिडिओमध्ये घेते म्हणून तो अगदी दाखवू का. आंघोळ विंघोळ झालेली आता वरूनची. गरम होत आहे ना म्हणून आंघोळ पाहिजे त्याला करायला. तर चला गप्पा मारता मारता हा तुमच्याशी मस्तपैकी असा छोटासा व्हिडिओ म्हटलं बनवूया. तर तुम्ही पण एक्सरसाइज करता की नाही? रोज करत जा बरं का एक्सरसाइज. कारण एक्सरसाइज करायलाच पाहिजे. भले गरम झालं ना तरी चालेल. निदान निदान अर्धा तास तरी एक्सरसाइज करा. माझा विचार चालला आहे की मी तुमच्याबरोबर दररोजचा 10 मिनटाचा व्हिडिओ शेअर करायचा विचार चालला आहे. म्हणजे कसं तुम्ही पण बघा तो व्हिडिओ आणि माझ्याबरोबर कराल एक्सरसाइज. असं नाही की आपण बारीक व्हायलाच करायला पाहिजे एक्सरसाइज. आपण आपला स्वतःला फिट राहण्यासाठी पण एक्सरसाइज करणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून एक्सरसाइज करायलाच पाहिजे. नाहीतर निदान अर्धा तास एक दिवस एक्सरसाइज करा आणि एक दिवस चालायला जा, आहे की नाही? म्हणजे अर्धा तास चाला आणि दुसऱ्या दिवशी अर्धा तास एक्सरसाइज करा. निदान 10 मिनटं तरी एक्सरसाइज केलीच पाहिजे, हो की नाही? तर चला, अधिक महिन्याची पोथी पण वाचायची आहे मला. आता अजून अधिक महिना आहे, 10-12 दिवस आहे. आणि मी विष्णू सहस्त्रनामावली ते वाचते कधी कधी, किंवा आपली भगवद्गीता असते ते वाचते. आमच्या ह्यांनी तर ज्ञानेश्वरी वाचायला घेतलेली आहे. तर चला पटापट आता आणखीन आम्हाला एक आमचं बिझी शेड्यूल होणार आहे वरुणसाठी, की वरुणचं ॲडमिशन करायचं आहे आम्हाला इंजिनिअरिंगचं. तर CETचा आमचा रिझल्ट लागला, चांगले मार्क भेटलेत वरुणला. आता बघूया कम्प्युटर CSEचं कम्प्युटर सायन्स घ्यायचा विचार करतो आहे इंजिनिअरिंग. तर होईलच ॲडमिशन. KC कॉलेजला जे होता आमचा तिथेच घेणार आहोत ॲडमिशन. तर चला आता मी पटापट जेवणाला लागते. बघूया काय आज करायचं, कारण उद्या तर बुधवार आहे आणि उद्या बुधवारी नेमकी आले आहे संकष्टी. उपवासाच्या अगदी नॉनव्हेजच्या वारी उपवास आलेला आहे. तर आज साबुदाणे भिजत घालते. बघते वरुणला आमच्या साबुदाण्याची खिचडी फार आवडते, किंवा वडे पण करू म्हणून ते पण करणार आहे. बघू जमलंच तर त्याची पण तो पण व्हिडिओ शेअर करीन मी तुमच्याबरोबर. आता वरुणचं खाऊन बिऊन झालेलं आहे. तर मंडळी आणखीन बोलायचं झालंच तर सीझनल फ्रूट्स आहेत की नाही, सीझनल फ्रूट्स खा. कारण की आता सीझन आहे फ्रूट्सचा, तर ते पण खाणं गरजेचं आहे. आता म्हणजे कसं प्रत्येक सीझनमध्ये जे जे फ्रूट्स येतात ना ते नक्की खायला पाहिजेत. फॉर एक्झाम्पल आता लिचीज किंवा चेरीज, स्ट्रॉबेरीज हे सगळे असतात फ्रूट्स आलेले आहेत. परत आलूबुखार असतात, ते पीच आहेत, किंवा आपलं दुसरं सध्या तरी आणखीन भरपूर काही काही ताडगोळे खाल्लेत का? आम्ही खाल्ले भरपूर. आणखीन महत्त्वाचा आपला सगळ्यांचा आवडता म्हणजे आंबा. सगळ्यांना खूप आवडतो आंबा, नाही का आपला. चला परत कसला आंबा असतो तो, राजापुरी आंबा असतो, किंवा असा मोठा असतो तो एक, किंवा हापूसला आजकाल तर चवच नसते. पहिले हापूस घरात आणला की एवढा वास यायचा, एवढा सुगंध त्या हापूसचा सुटायचा की असं वाटतं कधी फळ कापणार आणि खाणार. आणि फळ पण आजकाल अगदी एवढूचं असतं. आमच्याकडे आणून झालेली आहेत आंबे वगैरे. तर असे सीझनल फ्रूट्स तुम्ही खाल्लेत का? गावाला गेलात का? आम्हाला गाव नाही आहे, तुम्ही तरी गावाला जाऊन या. आम्ही असंच इथे तिथे फिरतो, गाव नाही आहे ना आम्हाला म्हणून. कारण की कोळी लोक कसे मुंबईचेच, त्याच्यामुळे कोणाच्या तरी गावाला जायचं मग फिरायला मस्त. तर यावर्षी बघूया, यावर्षी आमची पिकनिक कुठे ठरते ते तुमच्यावर नक्की शेअर करणार. तर असंच सगळं काही होतं आजचं तुमच्याबरोबर मला बोलायचं होतं. तर बहुतेक ना मी जमलंच ना मला तर आमच्या गावात ना गणपतीचं देऊळ आहे. तर मला उद्या जमलंच तर मी त्या देवळात नेऊन तुम्हाला ना आरती दाखवेन. आत्ता पण दर मंगळवारीसुद्धा आरती असते बरं का. तिथे शरद भाऊ म्हणून आहेत, तर ते सगळं त्या गणपतीच्या देवळाचं सगळं बघत असतात. तर ते खूप चांगल्या प्रकारे व्यवस्थित गणपतीची सेवा करतात. खूप खूप बरं वाटतं ते बघून. गणेश भंडारा असतो दरवर्षी, त्याला पण खूप सेवा करतात.
तर आज पण आता आरती चालू झालेली आहे. माझ्या एवढं लक्षात नाही आलं, नाही तर मी आधीच जाऊन तुम्हाला तिकडे दाखवलं असतं. बघूया आता आपण जमलंच कधी दाखवायला ना मला. आता उद्या संकष्टी आहे ना, उद्या संकष्टीची पण आरती असते. दर महिन्याला संकष्टी येते, त्या दर संकष्टीला पण तिकडे देवळामध्ये आरती केली जाते. तर असं आहे. तर जमलंच तर मी नक्कीच तुम्हाला ते पण दाखवीन माझ्या या व्हिडिओमार्फत, की आपल्या व्हिडिओतून तुम्हाला पण बघायला भेटेल आमच्या गणपतीच्या देवळातली आरतीसुद्धा. तर मी मस्त शेअर केलं होतं गणेश भंडाराच्या वेळेस, सगळं देवळातलं आमच्या दाखवलं होतं मी एका व्हिडिओमध्ये माझ्या आहे ते गणपतीचं देऊळ आमचं. तर चला अशीच गप्पा मारत मारत आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता जमलंच तर उद्याचा व्हिडिओ मी नक्कीच करेन, संकष्टीचा दाखवेनच तुम्हाला. तर उद्या संकष्टी आहे नाही का, तर मी म्हणून मग उद्या घाई नको व्हायला ना, म्हणून मी काल सोमवारीच देव स्वच्छ उजळून घेतले. तर मंडळी तुम्हाला मी आत्ताच बोलली की नाही सीजनल फ्रूट्स खाल्ले का, तर बघा तुमच्या यांनी पण आणले. काय काय लिची आहे. आम्हाला वरुणला आम्हाला खूप आवडते लिची, खूप छान लागते. नाव घेतलं आणि फळं घरात हजर. आंबे खाऊन झाले, आता लिची खायची आहे. फणस वगैरे सगळं खाऊन झालेलं आहे आमचं आणि आता लिची खायची आहे. तर चला भरपूर आणले ते बघा, मस्त मस्त आज लिची खाणार. वा भरपूर आणले, एकदम घोडच आणले ना. हा बघा छान आहे ना, सीजनल फ्रूट्स खावा. तर मंडळी आता ना देवळात आरती चालूच आहे. कधी जमलंच ना नक्की दाखवेन तुम्हाला मी देवळातली, आमच्या गणपतीच्या देवळातली आरती. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आहे. पुन्हा भेटू, म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू. या संकष्टीच्या दिवशी वडे किंवा खिचडी करणार आहे, तो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करीन. तर चला आता डायरेक्ट उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत असाच नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत सगळ्यांना हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर, बाय, गुड नाईट, शुभरात्री.